शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या त्या 6 खासदारांना आता थेट सुप्रीम कोर्टाचा दणका बसलाय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टानं या 6 खासदारांना नोटीस बजावली आहे आणि आता या नोटिशीला 2 आठवड्यांच्या आत उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे गटात गेलेल्या या खासदारांची अडचण वाढली आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या दरम्यान सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या समोर सुद्धा आता मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया सुप्रीम कोर्टाने या नोटिशीत नक्की काय म्हटलंय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र लिहिलं आणि आम्ही स्वतंत्र गट म्हणून काम करू अशी मागणी केली. या 6 खासदारांनी पक्षातून वेगळी भूमिका घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या स्वतंत्र गटाला मान्यता दिली. त्यानंतर या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला गेला. पण आता या संपूर्ण प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले. ठाकरे गटाच्या वतीनं लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं या 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या याचिकेला उत्तर देण्याचे आदेश कोर्टानं दिले असून 2 आठवड्यांच्या आत या खासदारांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. म्हणजेच काय, ज्या खासदारांनी ठाकरे गटातून बंडखोरी करून स्वतंत्र गट स्थापन केला आणि नंतर शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्या समोर आता सुप्रीम कोर्टानं आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान केलंय. या 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. याआधी सुद्धा या खासदारांना ठाकरे गटाकडून नोटीस बजावण्यात आली होती. खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्या माध्यमातून या 6 खासदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटिशीला सुद्धा 7 दिवसांच्या आत उत्तर देण्याचं सांगितण्यात आलं होतं. आता त्यानंतर थेट सुप्रीम कोर्टाकडून नोटीस आल्यामुळे या 6 खासदारांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय. 6 खासदारांची झालेली ही बंडखोरी त्याच राजकीय घडामोडीचा एक भाग मानली जाते. याच काळात एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या. शिंदे यांच्या पक्षाला केंद्रात काही मंत्रिपद मिळण्याची शक्यता सुद्धा सांगितली जाते. त्यामुळे शिंदे गटासाठी हा काळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. मात्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या या 6 खासदारांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. आता या 6 खासदारांकडून सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला नेमकं काय उत्तर दिलं जाणार, लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं काय होतं आणि या संपूर्ण प्रकरणाचा पुढचा कायदेशीर आणि राजकीय परिणाम काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या प्रकरणाचा परिणाम फक्त या 6 खासदारांपुरता मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात पक्षफुटी, खासदारांची अपात्रता आणि लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या अधिकारावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो का? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.